नमस्कार, आपलं प्रसार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची एक क्राईम स्टोरी आहे, जी की एका बापाच्या मुलीनं अर्थात एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं 2 महिने म्हणजे 6 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं। 2 महिने त्यांचा संसार जेमतेम सुखाने चालला। नंतर तिने तिच्या आई वडिलाच्या घरी दुःख तर दिलेच, परंतु नवऱ्याच्या घरी पण दुःख दिले। तर आता तुम्हाला स्टोरीची थोडी शैली सांगितली मी कहाणीची। ही घटना झारखंड येथे घडलेली आहे। झारखंड मधील एक सुभाष चौक पोलीस स्टेशन आहे आणि सुभाष चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती घडलेली घटना आहे। जवळपास मुली पळून का जातात हेच कारण कळत नाही। एक बाप एवढं मुलीचं चांगलं करतो, प्रत्येक बापाला आईला त्यांच्या मुलीचं चांगलं व्हावं हे त्यांना नेहमी वाटत असतं। आणि ज्यावेळेस मुलगी नांदायला जाते ना, त्यावेळेस तिचा बाप एकटीची आठवण म्हणून एवढा रडत असतो, परंतु एक बाप मुलीसमोर कधीच रडत नाही, कारण तिचं मन कुठेतरी दुःखी होतं, कुठेतरी नाराज होतं हे बापाला कधीच वाटत नाही। आणि खुशाल मुली, काही मुली अशी असतात की काय त्यांच्या प्रेमात एवढं गुंतून जातात, एखादा ज्या मुलाचं कधी त्या आईवडिलांना म्हणजे मुलीच्या आईवडिलांना कधी बघितलेलं पण नसतं, त्या मुलाचे हावभाव संस्कार वगैरे काही त्या म्हणजे मुलीच्या वडिलांना आईंना काही माहित नसतं। आणि एकदमच मुली असं बेवारस पळून जातात, काहीतरी 2 दिवसाच्या प्रेमासाठी जातात आणि नंतर त्यांचंच दुःख ते पायावर झेलून घेतात। म्हणजे आणि त्यावेळेस तुम्ही सांगा, मग ते तुम्हाला जेव्हापासून आई वडिलांनी मुला मुलीला जीव लावतात आणि म्हणजे त्या तुम्हाला सांभाळताना तुम्ही ज्यावेळेस त्यांनी आई वडिलांजवळ असता, त्यावेळेस तुमच्या साध्या पायाला जर असा काटा टोचला, कुठे चोट लागली, तर आई वडिलांच्या काळजाला एवढा धक्का बसतो, ते तुमच्या मनाला आणि तुमच्या शरीराला बसत असेल, पण हा जे तुमच्या दुःखाचा परिणाम हे त्या आई वडिलाला एवढं झेलावं लागतं की खूपच झेलावं लागतं। म्हणजे त्यांना दुःख सहन होत नाही। प्रत्येक आई वडिलाला त्यांच्या मुला मुली संदर्भात कोणतंही दुःख सहन होत नाही। आणि या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर चला स्टोरी काय आहे मी सविस्तरपणे सांगतो। झारखंड मधील एक घडलेली घटना आहे। एका मुलीचं तिच्या आई वडिलांनी कर्ज काढून लग्न लावून दिलं। त्या मुलीचं एकदम चांगलं करून दिलं की कुठेही उन्ह राहायचे काम पडलं नाही, परंतु त्या मुलीचं गावातच एक अफेअर होतं आणि हे अफेअर तिच्या आई वडिलांनी तिला सांगितलंच नाही। जर हे अफेअर त्या मुलीने सांगितलं असतं तर कदाचित तिच्या आई वडिलांना जे काही दुःख आहे ते झालं नसतं, कर्जाचा बोजा झाला नसता, त्यांना जे काही लग्नाला खर्च लागला तोही लागला नसता, लागला असता सर्व काही व्यवस्थित झालं असतं, परंतु हा डबल खर्च त्यांना झाला नसता। कारण आता ते दुसऱ्यानं लग्न करायचं म्हणल्यावर ते अर्थात दुसरे म्हणजे खर्चात जातीलच ना, साहजिकच आहे। जर त्या मुलीनं तिथे सांगितलं असतं की मला आपल्याच गावातला हा तरुण आहे, याच्या संगच मला लग्न करायचंय, तर आई वडिलांनीच तिची गोष्ट समजून घेतली असती आणि तिचं भवितव्याचा विचार करून तिचं लग्न लावून दिलं असतं, सगळं काही व्यवस्थित झालं असतं। परंतु जसं मुलीचं लग्न लागलं, 6 महिने झाले, 6 महिने बरोबर जेमतेम 2 महिने ती मुलगी त्या आई वडिलाच्या सासू सासऱ्याच्या घरी राहिली, तिच्या पतीसोबत व्यवस्थित राहिली, परंतु ती काय करायची, मायराला येत जा करत होती। नवऱ्याला न विचारता तिचं येणं जाणं हे सुद्धा चुकीचंच आहे। मग ती प्रत्येक दुसरा तिसरा दिवस 2-3 दिवस तिथे तिच्या हसबंडच्या पतीची ते थांबायची आणि त्यानंतर ती लगेच माहेराला जायची। असं 2-3 दिवस झाले की लगेच माहेर, 2-3 दिवस झाले की लगेच माहेर। आता 28 नोव्हेंबर या दिवशी ती माहेरी गेली। माहेरी जाते म्हणून गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर मग जावयाने अर्थात मुलीच्या पतीने त्याच्या सासरी फोन लावला। फोन लावल्याच्या नंतर सांगितलं की म्हणजे तुमची मुलगी, तिच्या आई वडिलांना सांगितलं तुमची मुलगी तिथे आलेली आहे। तर आई वडिलांनी सांगितलं की आमची मुलगी इथे आलेली नाही। त्यावेळेस मग या मुलीचे आई वडील सुद्धा संकटात आले, त्यांना सुद्धा खूप ताण तणाव निर्माण झाला, त्यांच्यात टेन्शन आलं। आणि इकडं जो पती आईचा, या पतीला सुद्धा खूप तणाव निर्माण झाला। मग या पतीला असं वाटलं की ही कुठेतरी गेली असेल, पती पेचात पडला। नंतर 1 डिसेंबर या दिवशी जे पती आहे त्या पतीनं पोलीस स्टेशनला, जे सुभाष चौक आहे, जे सुभाष चौक पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला, माहिती दिली। माहिती दिल्याच्या नंतर मग ह्या ज्या मुलीचं मोबाईलचं नेटवर्क आहे, त्या मोबाईलच्या नेटवर्कच्या आधारावर या मुलीचा शोध घेतला। तर शोध घेतला असता ही मुलगी एक सुभाष चौक मध्ये
एक हॉटेल आहे महालक्ष्मी हॉटेल म्हणून. त्या महालक्ष्मी हॉटेलमध्ये ह्या मुलीचा प्रियकर आणि ही मुलगी तिथे पोलिसांनी यांना पकडलं. पकडल्याच्या नंतर मग नंतर या तिच्या पतीनं त्याच्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळी म्हणजे 50 जण लोक हे पोलीस स्टेशन मध्ये आणले होते. तर असे 50 आणि हे एक तिचा पती असे 50 एक जण सर्वजण मिळून होते. तर मग पोलीस स्टेशन मध्ये एक गोंधळच झाला होता. हा गोंधळ मिटवता पोलिसांनी सामंजस्य तयार केलं आणि ते पतीला सांगायचे की तुम्ही आता या मुलीला घेऊन जा आणि ही मुलगी तिथं आणली. आणि दुसरीकडे मग यावेळेस पती सांगायचा की नाही, ही आता मुलगी मला नकोच, कारण तिच्यामुळं खूप त्रास झालेला आहे आणि ही मुलगी नकोय. आणि तिकडे ती मुलीला जर प्रश्न विचारलं तर मुलगी सांगायची म्हणजे ती पत्नी सांगायची की आता मला हा नवरा नाही पाहिजे, माझं ज्या संघ अफेअर म्हणजे जो मला प्रियकर पाहिजे मला त्याच प्रियकरा संघ राहायचंय, असं ही नवरी सुद्धा या मुलाची पत्नी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये सांगू लागली. ह्या दोन्हीच्या गोष्टीचा एक विचार करून पोलिसांनी ही गोष्ट तात्पुरती तडजोड करून ठेवली आणि नंतर सविस्तरपणे काय माहिती तुम्हाला मी येत्या कहाणीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मला या विषयावर थोडीशी शैली सांगायची की ही जर घटना बघितली तर असं काय वाटतं, एक मुलगी आणि त्या मुलीचा त्या गावामध्येच अफेअर असताना त्या मुलीने तिच्या आईवडिलांना सांगितलं नाही आणि सांगितलं नाही तेच इकडं त्या मुलीच्या आईवडिलांनी कर्ज काढून लग्न लावून दिलं, एवढं सुखी करून दिलं की थोडे दुःखात त्या मुलीला पुढे दुःख वाटणार नाही असं करून दिलं. आणि अर्थात ज्या मुलीनं हे जे प्रकरण केलं या प्रकरणामुळे त्या मुलीच्या सासर घरचे तर लोक नाराजच आहेत, परंतु तिच्या माहेर घरचे अर्थात आई वडील सुद्धा नाराज झाले. आई वडिलांनी तिला तळ हातासारखं समजलं, एका काचेच्या भांड्यासारखं जपलं, एक फुलासारखं जोपासलं. तर मला सांगा अशा सगळ्या गोष्टीचा त्या आई वडिलांच्या मनावर काय परिणाम होतील. अशा कुठेतरी घटना घडत असेल तर जरूर कमेंट मध्ये आम्हाला सांगा, आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू. तसेच अशीच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. चला भेटूया नंतरच्या कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद.